एका रात्रीत 500 वरून 30,000 फॉलोअर्स. एक छोटासा प्रश्न आणि जागतिक स्तरावर सुरू झालेली मोठी चर्चा. पण हा सगळा प्रकार फक्त योगायोग आहे का, की सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आखलेली एक रणनीती? नॉर्वेमधील एका पत्रकार परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेला एक प्रश्न आणि तोच प्रश्न ठरला आंतरराष्ट्रीय वादाचा केंद्रबिंदू. एक तरुण पत्रकार हॅले लिंग, एक व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर उभा राहिलेला एक मोठा प्रश्न. परदेशी मीडियामध्ये भारताविरोधात एखादा नॅरेटिव्ह तयार केला जातोय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक घटना पाहणार नाही, तर त्यामागचं पॉलिटिक्स, सोशल मीडिया गेम आणि अटेन्शन इकॉनॉमीचं खरं गणितही समजून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर पाहूया संपूर्ण प्रकार. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. एका छोट्याशा प्रश्नामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण होऊ शकतो का? नॉर्वेमध्ये घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारत आणि नॉर्वे यांच्यातील संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे उपस्थित होते. ही परिषद दोन्ही देशांतील सहकार्य आणि धोरणांवर आधारित होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अधिकृत प्रश्नोत्तर सत्र ठेवण्यात आले नव्हते. कार्यक्रम संपल्यानंतर एक तरुण नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग यांनी अचानक मोठ्याने एक प्रश्न विचारला, तुम्ही आमचे प्रश्न का घेत नाहीत? मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. हा काही सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि इथूनच सुरू झाली मोठी चर्चा. या घटनेपूर्वी हेले लिंग यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अवघे 500 च्या आसपास फॉलोवर होते. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या फॉलोअरची संख्या थेट हजारोंमध्ये पोहोचली. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, हा सगळा प्रकार नैसर्गिक होता का, की सोशल मीडियाच्या अटेन्शन इकॉनॉमीचा प्रकार? यानंतर त्यांनी भारताच्या प्रेस फ्रीडम आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पोस्ट करायला सुरुवात केली. याच काळात भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टला रिट्विट करत समर्थन केलं. त्यामुळे हा विषय केवळ एका पत्रकारापुरता मर्यादित राहिला नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा मुद्दा बनला. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेतली. परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी स्पष्ट केलं की भारतात लोकशाही मजबूत आहे आणि संवादासाठी ठराविक प्रक्रिया पाळली जाते. सोशल मीडियावर हॅले लिंग यांच्या जुन्या पोस्टही व्हायरल झाल्या. काहींनी त्यांच्यावर चीन समर्थक असल्याचा आरोप केला, कारण त्यांनी शी जिनपिंग यांच्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. तसेच एलॉन मस्क यांच्या टेस्लापेक्षा चीनी इलेक्ट्रिक वाहनांचं कौतुक केल्याचाही उल्लेख करण्यात आला. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की पत्रकारांनी प्रश्न विचारला का, तर तो कसा, केव्हा आणि कोणत्या हेतूने विचारला. कारण आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पोस्ट एक कथा तयार करते आणि ती कथा पूर्ण सत्य असतेच असं नाही. तसेच गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित खुल्या पत्रकार परिषदांमध्ये प्रश्नोत्तर सत्र घेत नाहीत. हा आरोप विरोधक आणि काही पत्रकारांकडून वारंवार केला जातो. भारतामध्येही अनेकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की पंतप्रधान थेट पत्रकारांचे प्रश्न का घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर हॅले लिंग यांचा प्रश्न अधिक चर्चेत आला, कारण तो फक्त त्या क्षणापुरता मर्यादित नव्हता, तर तो आधीपासून चालू असलेल्या एका मोठ्या चर्चेशी जोडला गेला. भारताचे पंतप्रधान मोदी हे अनुभवी आणि प्रभावी वक्ते मानले जातात. मात्र त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ते पत्रकार परिषदेत थेट प्रश्नोत्तरांना सामोरे जात नाहीत. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संयुक्त निवेदनांमध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करतात, पण मुक्त प्रश्नोत्तर टाळण्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. भाषेची अडचण नसताना ते संवाद टाळतात का, की काही कठीण किंवा संवेदनशील प्रश्नांना सामोरे जाण्यापासून दूर राहण्याची ही रणनीती आहे? नॉर्वे आणि नेदरलँड सारख्या देशांमध्ये यावरून निर्माण झालेल्या गदारोळ हा केवळ एका नेत्याबद्दलचा मुद्दा नसून भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाच्या पारदर्शकतेवर आणि प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. म्हणूनच कोणतीही बातमी पाहताना तिचा स्रोत तपासा, विविध बाजू समजून घ्या आणि मगच निष्कर्ष काढा. कारण माहितीच्या या युगात नॅरेटिव्ह तयार करणं जितकं सोपं आहे, तितकंच सत्य ओळखणं कठीण होत चाललं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? हा फक्त योगायोग होता की एक ठरलेली रणनीती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.